झाले एवढी सोन्यासारखी बायको आहे लागा, पोरं झाली ती चांगली, चांगला संसार कशाला आखाडला एवढं? आकाडण्यासारखंच करते ती. काय? हा, मला वेळच देत नाही हो. मग पोरं काय डाउनलोड करून आणली ती का नेटवरनं? मामा काय मामा मामा लावलेलं का? पवन दादा आजकालच्या पोरींवर विश्वास नाही राहिला. कर बाबा काय झालं? माझ्या आयटमच्या बापाच फोन आलता. हा मग काय म्हणला तू? तो म्हणला 10 लाख रुपये देतो, माझ्या पोरीत नाच सोडून दे. हा मग काय म्हणला तू? आयटम म्हणली त्याला कशाला 10 लाख रुपये देतात, मला द्या 5 लाख रुपये, मी सोडून देते त्याला. अबे शिया, बोल की. लोक म्हणतात पाणी हे जीवन आहे. खरं आहे की मग पाणी हे जीवन आहे. मग लोक पाण्यात बुडून का मरतात? हॅलो अनन्या, हा बोल ना आजा. चल पिक्चर बघायला जाऊया. अरे माझ्याकडे तर पैसेच नाहीये. अगं असू दे की मग, चल तू बाहेर थांब, मी पिक्चर बघून येतो. सर तुमच्याकडे किती पैसे आहेत? खूप पैसा आहे, म्हणजे पोत्यानं पैसा आहे, म्हणजे मी एखादं विमान बी घेऊ शकतो. मग का नाही घेत? घेतलं असतं हो, पण नातेवाईक काय म्हणतील, वरून गेला आणि खाली नाही आला. अरे चहा प्यायला नाही तर जळजळ होती रे लय. अरे तू फुकटचा चहा पितो ना म्हणून जळजळ होती. तू कधी ना स्वतःच्या पैशाने पे, अजिबात जळजळ नाही होणार. किती बीएफ आहे तुझं? एक पण नाही. काय मिळतं खोटं बोलून? अजून एक बीएफ. सर सर समजा की तुम्ही गरीब आहात. त्या समजायचं काय, मी गरीबच आहे. एखादी मुलगी तुमच्यासोबत रिलेशन मध्ये असेल तर ती का असेल? कारण ती माझ्यापेक्षा गरीब असेल. तुम्हाला असं का वाटतं की ती मुलगी तुमच्यावर प्रेम नाही करू शकत? इथं आमच्या घरचेच आमच्या प्रेम नाही करत, ती पोरगी कुठून करेल? बायको हिप्नोटाईज म्हणजे काय ग? हिप्नोटाइज म्हणजे एखाद्याला वश मध्ये करून त्याच्याकडून आपलं काम करून घेणं. काय खोटं बोलती? त्याला लग्न नाही म्हणत का? घरी चला सांगते तुम्हाला. अहो संध्याकाळी कामावरून लवकर घरी या ना, तुम्ही नसाल तर मला करमत नाही. करमत नाही? अरे घराच्या पाठीमागे एवढं मोठं रान पडलंय, खुरपून घे ना सगळं. हा? करमत नाही म्हणे, काम धंदे कर, मोबाईल मध्ये खेळत बसती. काय चालू तू? काय नाव निवांत काय साडू कुठं चालले? अरे ते बायकोचा फोन आलता, घरी चाललोय. बरोबर चालतं, या जाऊन. दिप्या, बोल ना. तू आता लग्न नाही झालं, मग तुम्ही दोघं साडू साडू कस काय झाले? अरे लग्न तर त्याचं पण नाही झालं. उगा आम्ही एकामेकाला आधार धीर देण्यासाठी एकामेकाला साडू म्हणत असतो. काय जीवन बनवले, त्याला चव तरी आहे का? गब्बुनाने गेला, बाहेरची परिस्थिती काय आहे, कुणाला जेवण भेटत नाही तर कुणाला बायको भेटत नाही. बायको हे स्टेटस पाहिलं मी आता. लोक असे कोण म्हणते का की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो? कारण आम्ही अपयशी माणसाच्या मागच जात नाही.